नमस्कार, मी विराज जामदाडे, फाउंडर अँड CEO ऑफ विराज एक्सलन्स कमोडिटी सेंटर पुणे। तर बरेच लोकांचे प्रश्न असतात की इंट्राडे ट्रेडिंगच का केलं पाहिजे। लॉंग टर्मचे पण स्टॉक्स असतात, लॉंग टर्ममध्ये पण पैसा चांगला बनतो, इंट्राडेच का केलं पाहिजे आणि कमोडिटी मार्केटमध्येच का केलं पाहिजे। त्याच्यासाठी माझे एक छोटेसे उत्तर आहेत काही की इंट्राडे ट्रेडिंग का केलं पाहिजे। याचा पहिला मुद्दा म्हणजे की आपल्याला रोज पैसे मिळाले पाहिजे। बरीच लोक याच्यामध्ये काय करतात की स्विंग ट्रेडिंगचा पण कन्सेप्ट लोकांना पटतो की बाबा आज घ्यायचा, 15-20 दिवस ठेवायचा, आठवडाभर ठेवायचा, एक्सपायरीच्या आधी तो विकून टाकायचा। पण हे कन्सेप्ट का करू नयेत याचं एक जिवंत उदाहरण सांगतो। आत्ता परवाची गोष्ट आहे, 25,000 रुपये डेली प्रॉफिट जो व्यक्ती काढतो, एका आठवड्याला त्या व्यक्तीने 25,000 रुपयाचा प्रॉफिट प्रायमरी टार्गेट घेऊन कमोडिटी मार्केटमध्ये इंट्राडेला केला। त्याच व्यक्तीने शुक्रवारी गोल्डचा ऑप्शन बाय करून ठेवला होता, ठीक आहे। ऑप्शन बाय केला आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी जर मार्केट बघितलं 3,000 पॉईंटनी खाली ओपन झालं, तर त्याच्यामध्ये त्याचा 1,25,000 रुपयाचा लॉस त्या ठिकाणी त्याने बुक केला। सांगायचा मुद्दा हा आहे की उद्या काय होणार आहे ह्याची आशा न बाळगता आपल्याला आजच जो काही आपला गोष्टी आहेत, आजच प्रॉफिट, आजच लॉस, समोरासमोर जे काय गोष्टी होतील घडतील त्या समोरासमोर गोष्टी एक्सेप्ट माणसांनी करायला पाहिजेत। आणि इंट्राडेमध्ये प्रायमरी टार्गेटनी जर काम तुम्ही त्या ठिकाणी केलं तर तुमचं नक्की जो काय तुमचा पोर्टफोलिओ म्हणा किंवा तुमचे जे ट्रेडिंग व्हॅल्यूज म्हणा त्या नेहमी ग्रीनमध्ये तुम्हाला दिसाल। त्याच्यामध्ये 1,000 रुपये असतील, 1,500 रुपये असतील, 1,800 रुपये, 2,000 रुपये, ते प्रत्येकाच्या कॅपिटलप्रमाणे डिवाइड केलेलं जातं। प्रायमरी टार्गेट आणि इंट्राडेचे जवळजवळ नाही म्हटलं तरी दिवसाला 7 ते 8 ट्रेड जनरेट होतात। सकाळी चांगले जनरेशन होतं आणि जेव्हा US मार्केट ओपन होतं तेव्हा संध्याकाळी चांगले जनरेशन होतं। काही न्यूज बेस्ड ट्रेड त्या ठिकाणी आहेत, काही इन्व्हेंटरीचे ट्रेड त्या ठिकाणी आहेत की ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारचे स्टॉकेस्टिक बघायला लागत नाही, कुठले इंडिकेटर बघायला लागत नाही, कुठलेही चार्ट पॅटर्न बघायला लागत नाहीत किंवा तुम्हाला स्क्रीनही बघायला लागत नाही। तुम्ही फक्त मोबाईलच्या बेसिसवर तो ट्रेड जर तुम्ही त्या ठिकाणी केला तर तुम्हाला त्यामध्ये 100 जर ट्रेड केले तर तुम्हाला 90 ते 95% त्याचा सक्सेसफुल रेशो आहे। आणि हे मी नाही, हे माझ्या ग्रुपमध्ये तुम्ही जर व्हॉट्सअपचा आमचा जो ग्रुप आहे त्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीने लोक आज ट्रेडिंग करत आहेत, ज्या पद्धतीने आपला सपोर्ट त्यांना आहे, तर ते नक्कीच इंट्राडे ट्रेडर म्हणून सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून फक्त प्रॉफिटच्या मागं आज ते लागलेले आहेत। म्हणून इंट्राडे करणं खूप गरजेचं आहे की रोजचा पैसा, खेळतं भांडवल जेव्हा माणसाला रोजचं मिळत जातं त्यामुळे त्याची करण्याची जिद्द आणि इंटरेस्ट त्या ठिकाणी वाढत जातो। म्हणून इंट्राडे करणं खूप गरजेचं आहे। तर ज्या पद्धतीने कमोडिटी मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग मी करतो किंवा ज्या पद्धतीने प्रॉफिट बुकिंग जे असतं ते लाईव्ह असतं, सगळं समोरासमोर दाखवलं जातं। असं नाही की ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस आहेत किंवा छुप्या गोष्टी आहेत किंवा मी उगाच ट्रेड झाल्याच्या नंतर सांगतो की हा बाबा हा झाला होता, माझं इथं बाईंग होतं आणि मी इथं सेल केलं। असे कोणत्याही पद्धतीचे या ठिकाणी मार्केटमध्ये गोष्टी होत नाहीत। मी तुमच्यासोबत असतं समोरासमोर लाईव्ह, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायला बांधील आहे। आणि माझं अजून एक म्हणणं आहे की आपल्या स्ट्रॅटजीप्रमाणे जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर त्या ठिकाणी लॉस व्हायचं जे काय प्रमाण आहे ते खूप कमी प्रमाणात आहे। तर ज्या पद्धतीने मी ट्रेडिंग करतो त्या गोष्टीबद्दल अधिक माहिती तुम्हाला घ्यायची असेल किंवा इंट्राडे किंवा शेअर मार्केटबद्दल, कमोडिटी मार्केटबद्दल जर तुम्हाला अधिक जाणून घ्यायचं असेल आणि जास्त प्रॉफिट कमवण्याच्या नादात जर तुम्ही कुठले क्लासेस, कुठले गोष्टी जॉईन करत असाल तर त्या गोष्टी सोडून द्या। जे काय प्रायमरी टार्गेट आहे ते रोजचं मिळाले 2,000, 3,000, 5,000 रुपये, जे काय आपल्या सर्वसामान्य माणसांच्या ज्या अपेक्षा असतात त्या जर तुम्हाला कसे काढायचे हे जर शिकायचे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा मेसेज करू शकता। त्यामध्ये तुम्हाला फ्री गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल। थँक्यू।